एक मिनिट मी करते आरडाओरड. हा हा आणि आणि आता हे नवीन काय आहे? उलट बोलतीयस तू मला? हे पण शिकलीस? नाही म्हणजे मोठ्या जावेला उलट बोलायचं, तिला ऑर्डर सोडायची, हे संस्कार केलेत का तुझ्या आई बापांनी तुझ्यावर? आणि मी अवघडलेली असताना हे करू शकत नाही म्हणून तुला सांगतेय ना. तुला जरा सुद्धा कळत नाहीये का? माझ्या तब्येतीचा विचार नाहीये का? एम्पथी नावाचा प्रकार नाहीये का ग तुझ्याकडे? उर्मिला, काय झालं? एवढी का चिडलीस? लती आई, माझ्या पोटात ना खूप दुखतंय. मला भूक लागली आहे आणि भुकेमुळे माझी चिडचिड होतीये. म्हणून मी हिला म्हणाले की प्लीज माझं ताट वाढून देतेस का ग राणी? तरी मलाच उलट बोलतीये. मला ऑर्डर सोडतीये, हे करा हे नका करू. मला सांगा, मी जर प्रेग्नेंट नसते तर हिची मदत घेतली असती का मी? मालती मॅडम, अहो असं काहीच झालं नव्हतं. मी फक्त त्यांना एवढंच म्हणाले की मी डबा घेऊन चालले इंद्रजित सरांसाठी. तिकडे लंच ब्रेक होईल तर उशीर होईल मला, म्हणून त्यांना मी फक्त म्हणाले की वाढून घ्या. आणि ऑर्डर सोडली नव्हती, मी रिक्वेस्ट केली त्यांना फक्त, तर त्या एवढं बोलतात. नाही हा नाही, तू आत्ता सूर बदलतीयस, कळलं ना? मी कधीही काहीही सांगितलं तरी इंदिरा भाऊजींचं नाव पुढे करायचं आणि विषय टाळायचा, हेच करत आलीये ती. कुठलीच गोष्ट आतापर्यंत तिने ऐकून नाही घेतली, मला किंमत नाही दिली, सतत अपमान. या घरात हे सतत सहन करावं लागतंय मला. पण आता नाही करणार. मी ना तिकडे माहेरी होते, तेच बरं होतं. मी आत्ताच्या आत्ता शार्दूलला फोन करते आणि मला न्यायला यायला सांगते. 1 मिनिट. उर्मिला, अगं थांब, फोन ठेव आधी, फोन ठेव. काय चाललंय तुझा वेडेपणा? या अशा दिवसात एवढं चिडायचं नसतं. आणि एवढा मोठा विषय नाही हा. ती डबा घेऊन जाते, तिला उशीर व्हायला नको. मी एक काम करते, मी वाढते तुला जेवायला, मग तर झालं. तू जा, तू ये इकडे चल. ऐको सावकाश. उर्मिलाच्या बोलण्याचं वाईट वाटून नको घेऊ. अगं ती पोटुशी आहे ना, अशा वेळेला सारखी भूक लागत असते आणि वेळेवर जेवण नाही मिळाले की मग चिडचिड होते. आता ती चिडून गेली, पण थोड्या वेळाने तू बघ परत येईल राणी राणी करत. वाईट नको वाटून घे. रत्नाई, मला काही माहित नाही का त्यांचा स्वभाव? मी काय आज ओळखते का त्यांना? मला चांगलं माहिती आहे सगळं. तुम्ही जाऊ द्या, वाढून द्या त्यांना. उगाच चिडचिड करतील त्या, नाहीतर. काळजी घ्या त्यांची. मी आलेच एवढा डबा देऊन. हा चले. Anisha, what happened? I can't control myself. म्हणजे? हे बघ इंद्रा, मला तू जे काही म्हणतोयस, जसं वागायला सांगतोयस तसं वागता येणार नाही. सगळं तुझ्या मनासारखं नाही होणार. काय झालं? इंद्रा, आय वॉन्ट यू टू लिसन टू मी व्हेरी केअरफुली. प्लीज डोंट जज मी. तू मला हे सगळं विसरायला सांगतोयस, ती रात्र मला विसरायला सांगतोयस ना, ते सगळं मला जमत नाही. अरे मी खूप प्रयत्न केला. तुझ्यासाठी हे सगळं खूप सोपं असेल, पण माझ्यासाठी हे तितकंच अवघड आहे. कारण तू प्यायला होतास पण मी नाही. अँड इवन इफ आय वॉज ड्रंक, आय वॉज इन माय सेन्सेस. त्यामुळे मला सगळं आठवतं. ती रात्र मला अजूनही तशीच आठवते. मी डोळे जरी बंद केले ना तरी मला तेच आठवतं, सतत तेच 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 आठवतं. मला काय करायचंय मी सांग? मला नाही जमत आहे हे सगळं. मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करते. ती रात्र तुझ्यासाठी इमॅजिनेशन होती, कारण तुला काही आठवतच नाही. पण माझ्यासाठी ती रात्र सत्य होती, द ट्रूथ. कारण मी सगळं बघितलंय. मला सांग ना, सत्य पुसून टाकता येतं का? कसं पुसून टाकणार आहे मी सगळं? It's not like your laptop, no, that you press a key and then everything gets deleted. तुझ्यासाठी हा विषय संपला असेल इंद्रा, पण माझ्यासाठी हा विषय अजून संपलेला नाहीये. मी नाही विसरू शकत.